नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे गुलाबबाई सुभेदारांच्या घरी येऊन प्रियाच्या आईवडिलांचा खूप मोठा खुलासा करते. तर 22 वर्षांपूर्वी नक्की प्रियाच्या आईवडिलांनी काय केलं होतं या गोष्टीचा खुलासा गुलाबबाईने संपूर्ण सुभेदार आणि सायलीच्या समोर केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या आईवडिलांचं सत्य सगळ्यांच्या समोर आल्यानंतर अर्जुनने आता त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. जेव्हा इथे प्रियाचे आईवडील जेलमध्ये जातात तेव्हा अजून एका मोठ्या गोष्टीचा खुलासा झालेला असतो. त्यांची गुन्हेगार प्रवृत्ती अर्जुनच्या समोर आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुन सायलीचे आई वडील म्हणून प्रियाच्या आईवडिलांना आपल्या घरी घेऊन येतो. बरं, फक्त घरी घेऊन येत नाही तर त्यांना इथे आता हक्काने सांगतो, हे घर जसं माझं आहे तसं सायलीचं सुद्धा आहे आणि तुम्ही सायलीचे आई वडील आहात, तेव्हा तुम्हीसुद्धा आता आमच्या घरी राहायचं. आता दिवाळी येते, तुम्ही दिवाळी तुमच्या मुलीबरोबर आणि आमच्या सगळ्यांबरोबर साजरी करायची असं अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या आईवडिलांना जेव्हा कळतं की हे आपल्या मुलीचं सासर आहे, तेव्हा ते दोघेजण तिथे राहायला लगेच तयार होतात. कारण ते दोघेही पैशांचे लालची असतात आणि आपली मुलगी एवढ्या मोठ्या श्रीमंत घरातली सून आहे हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा त्यांचे डोळे फिरतात आणि ते दोघेजण लगेचच अर्जुन आणि सायलीबरोबर त्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. तेव्हा इथे आता जी रूम मधुभाऊंना दिलेली असते राहण्यासाठी, तीच रूम इथे सायलीच्या आईवडिलांना दिलेली असते. सायली म्हणते, तुम्ही दोघेजण इथे राहायचं, तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं मी तुम्हाला इथे आणून देईन. त्यानंतर प्रेक्षकांनो, ते दोघेजण तर छान पद्धतीने राहत असतात. ही गोष्ट प्रियाला मात्र आवडत नसते. प्रिया म्हणत असते की या दोघांना असं वाटतंय ना की सायलीच त्यांची मुलगी आहे आणि सायलीला पण वाटतंय की हे तिचे आई वडील आहेत. मग आता तिला तेच वाटू दे, सगळ्यांना आता विश्वास बसू दे की हे सायलीचेच आई वडील आहेत. काहीही झालं तरीसुद्धा कुणालाही संशय येता कामा नये की सायली यांची मुलगी नाही आहे म्हणून, आणि कुणाचाही माझ्यावरती संशय येऊ नये की कदाचित मी यांची मुलगी असू शकते. आता मला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून सगळ्यांचा विश्वास खात्रीत बदलेल की हे दोघेजण सायलीचेच आई वडील आहेत, असं आता प्रिया म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचे आई वडील म्हणत असतात, अहो बघताय ना, म्हणजे किती मोठी लॉटरी लागली आपल्या मुलीला. आपली मुलगी असं नशीब घेऊन जन्माला आली होती आणि आपण काय केलं, आपण इथे 10-20 हजार रुपयांसाठी आपण आपल्या मुलीला त्या गुलाबबाईला विकलं. पण आता तुम्ही बघताय ना, बरं झालं आपली मुलगी पळून गेली आणि इतक्या श्रीमंत घरातली ती सून झाली. पण तुम्ही बघताय का हो, आपली मुलगी लहानपणी तर अशी नव्हती, लहानपणी किती आगाऊ होती आणि आता बघताय किती समंजस, किती सालस झाली, किती सुंदर झाली दिसायला. मला तर विश्वास बसत नाही आहे की ही सायली लहानपणीची आपली बबली आहे. मी खरंच सांगते तुम्हाला, मला ही आपली बबली वाटतच नाही आहे. पण आता तिच्याकडे असलेला फोटो आणि आता तिचा नवरा अर्जुन याने सांगितल्यानंतर आता कुठे मी विश्वास ठेवते. पण आपली मुलगी इतकी समजूतदार झाली, म्हणजे आपल्यापेक्षाही जास्त ती समजूतदार वाटते मला. काय वाटतं, ही खरंच आपली बबली असेल का हो? मला तर नाही वाटत. तेव्हा तिचा नवरा म्हणजे सदाशिव लोखंडे म्हणतो, अगं आता ते म्हणतायत ना की ती मुलगी आहे म्हणून, आणि जाऊ दे ना, मुलगी असो नाही तर नसो, आपल्याला तर इथे चांगलं राहता येतं आहे ना या बंगल्यामध्ये. अगं बंगला कसला, राजमहल आहे राजमहल. मला तर असं वाटतंय कुठे जर आपला हातपाय लागला तर यांचं चमकणारं हे घर काय खराब होते की काय, असं वाटतंय मला. आपण कुठे राहत होतो आणि आता बघ कुठे आलो आहे. म्हणून मी तुला म्हणतोय की ही आपली मुलगी असू दे किंवा नको असू दे, आपण मात्र इथे आरामामध्ये राहायचं. जेवढे दिवस जातील तेवढे दिवस ढकलायचे. काय वाटतं तुला, बरोबर ना? तेव्हा इथे प्रियाची आई म्हणते, अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण काय हो, ही खरंच आपली मुलगी असेल तर किती बदल आलाय ना तिच्यामध्ये. लहानपणीची बबली आणि आत्ताची सायली यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
मला तर कधी कधी वाटतं आपण ज्या मुलीला जन्म दिला ही तीच मुलगी आहे का? त्यानंतर प्रेक्षकांनो कुठेतरी प्रियाच्या आईला सुद्धा असंच वाटत असतं की सायली त्यांची मुलगी नाही आहे, कारण सायलीचा आत्ताचा समंजस स्वभाव बघितल्यानंतर तो प्रियाच्या लहानपणीच्या स्वभावाला मॅचच होत नसतो. कारण प्रिया जशी आत्ता आहे तशीच ती लहानपणीसुद्धा होती, तेवढीच अति आगाऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो सायली आता स्वतःचे आई वडील म्हणून प्रियाच्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेत असते. जेव्हा इथे आता प्रियाची आई तिलाच ए पोरी अशी हाक मारते तेव्हा प्रियाला राग येतो आणि ती लगेचच चिडते आणि म्हणते, एक मिनिट हा, तुम्ही अजिबात मला पोरीबिरी म्हणायचं नाही. माझं नाव प्रिया आहे, प्रिया. मला प्रिया अशीच हाक मारायची माझ्या नावाने. पुन्हा जर मला पोरीबिरी म्हणालात ना तर याद राखा हां. तेव्हा इथे सायली येते आणि म्हणते, ए प्रिया, तुझी एवढी हिंमत माझ्या आईवडिलांबरोबर नीट बोलायचा, त्यांच्याशी नीटच बोलायचं आणि खालच्या आवाजात बोलायचं. त्यांना जर त्रास दिलास किंवा त्यांच्याबरोबर जर उद्धटपणे वागलीस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे सायलीने आता प्रियाला चांगलाच दम दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रियाला दम दिल्यानंतर इथे प्रियाची आई सायलीकडे बघतच राहते. म्हणजे सायली एवढी साधी भोळी आणि आज आम्हाला ही मुलगी थोडंसं काय उद्धट बोलली तर एवढा आवाज तिचा बंद केला. तेव्हा आता प्रियाची आईसुद्धा घाबरलेली असते सायलीला. म्हणजे या मुलीला आवडत नाही आहे आमच्याबरोबर कुणी उद्धटपणे बोललेलं. आणि जर हिला कळलं की आम्ही थोड्याशा पैशांसाठी हिला आम्ही गुलाबबाईला विकलं होतं, हे सत्य जर हिला कळलं तर ही आमच्याबरोबर कशी वागेल काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायली आता आपल्या आईवडिलांना काय हवं नको ते बघत असते. त्यानंतर अर्जुन म्हणतो की सायली, तुझ्या आईला काही खरेदी करायचं असेल, तुला त्यांच्यासाठी काही शॉपिंग करायची असेल तर तू जाऊ शकतेस. आणि तो आपलं कार्ड इथे सायलीला देतो. तेव्हा सायली म्हणते, मला कार्ड नको, थोडेसे पैसेच दिलेत तर बरं होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुला माझ्याकडे जी कॅश आहे ती देतो. त्यानंतर अर्जुन ती कॅश देऊन आता निघून गेलेला असतो. तो म्हणतो, तुझ्या आईला वडिलांना जे काही हवं असेल ते त्यांच्यासाठी खरेदी कर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गुलाबबाईला महिपत आणि नागराज यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही ज्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करताय ना ती मुलगी सुभेदारांच्या घरी आहे, अन्नपूर्णा निवास. तेव्हा ती बाई म्हणते, अन्नपूर्णा निवास, तिथे ती मुलगी कशी काय गेली? तेव्हा इथे नागराज म्हणतो, कारण ती मुलगी आता चोर राहिलेली नाही आहे, ती आता सुभेदारांची सून झाली. आणि तुम्हाला जर तिच्याकडून तुमचे पैसे परत घ्यायचे असतील, तिच्याकडून तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर तुम्ही सुभेदारांच्या घरी जाऊ शकता. आणि ज्या आई वडिलांनी तुम्हाला त्यांची मुलगी विकलेली ना त्या आईवडीलसुद्धा आता थाटात त्या मुलीबरोबरच त्या घरामध्ये राहत आहेत. तेव्हा इथे प्रियाची वाट लावण्यासाठी नागराज महिपतने चांगला प्लॅन आखलेला असतो. तेव्हा गुलाबबाई म्हणते, ठीक आहे, त्या माणसांनी मला इथे त्यांची मुलगी विकली होती आणि आता जाऊन स्वतःची मुलगी श्रीमंत घरात गेली तर तिथे थाटामध्ये राहता आहेत का? मी पण त्यांची चांगली वाट लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो प्रियाचे आईवडील चांगले खात असतात, पित असतात आणि आराम करत असतात. तेव्हा इथे आता गुलाबबाई म्हणते, मी सुद्धा यांना सोडणार नाही. तेव्हा सायली आपल्या आईवडिलांना घेऊन शॉपिंगला गेलेली असते. तेव्हा मार्केटमध्ये गुलाबबाई आता श्रद्धाला, तिच्या नवऱ्याला सदाशिव लोखंडेला आणि सायलीला एकत्र बघते. तेव्हा सायली म्हणत असते, आई, तुला जे काही हवं आहे ना ते खरेदी कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुलाबबाई येते आणि म्हणते, काय मिस्टर अँड मिसेस लोखंडे, तुम्ही इथे काय करताय आणि ही कोण आहे? तेव्हा सायली म्हणते, असं काय करताय, मी यांची मुलगी आहे. तेव्हा इथे आता ती गुलाबबाई म्हणते, कोण, बबली? तेव्हा सायली म्हणते, हो बबली, बाबांनीसुद्धा मला तीच हाक मारली, लहानपणी सगळे मला बबली म्हणायचे का? हो मी बबलीच आहे. तुम्ही कोण काकू? तेव्हा ती म्हणते, अच्छा, म्हणजे मला नाही ओळखलंस तू? सायली म्हणते, नाही, माफ करा, पण मी तुम्हाला खरंच नाही ओळखलं. तेव्हा इथे श्रद्धा आता जास्त काही गुलाबला बोलूच देत नाही, कारण जेणेकरून श्रद्धाचं आणि सदाशिव लोखंडे यांचं भांडं फुटू नये म्हणून. त्यानंतर आता ते सायलीला घेऊन लगेच तिथून पळ काढतात. सायली त्यांच्यासाठी शॉपिंग करते आणि घरी निघून येते. तेव्हा गुलाबबाई म्हणते, अच्छा, म्हणजे आता हे लोक या घरामध्ये राहतात, तर हे आहे का अन्नपूर्णा निवास? आणि ती बबली माझ्या घरामध्ये चोरी करून पळून गेली होती आणि आता किती बदल आले तिच्यामध्ये, अशी वागते जशी लहानपणी हिने कधी चोरीमारी केलीच नाही.
लोकांची पाकिटं मारून, लोकांचे इथे पैसे लुबाडून ही हिचं पोट भरत होती. आणि आता बघा, आता किती साळसूदपणाचा आव आणते. त्यानंतर इथे गुलाब म्हणते की मलासुद्धा आता तिथे जाऊन माझे पैसे घेतलेच पाहिजे. मी का माझे पैसे सोडू? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गुलाबबाई आता सुभेदारांच्या घरी आलेली असते. ती म्हणते, येऊ का आतमध्ये? तेव्हा सायली म्हणते, अहो काकू तुम्ही या ना या, तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? आपण आत्ताच मार्केटमध्ये भेटलो होतो. तुमचं काही बोलणं व्हायचं आहे का आईबाबांबरोबर? तेव्हा इथे आता गुलाबबाई म्हणते, नाही गं, माझं काम तर तुझ्याकडेच आहे. तेव्हा इथे प्रियाचे आईवडील गुलाबला बघून घाबरतात, कारण त्यांचं आता भांडं फुटायची वेळ आलेली असते. 10-15 दिवस झालेले असतात प्रियाच्या आईवडिलांना सुभेदाराच्या घरी येऊन. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, जेव्हा आता सायली विचारते की काय तुमचं काम आहे का इथे काकू? तेव्हा गुलाब म्हणते, हो गं, तुझे आईवडील तुझ्यावरती खूप प्रेम करतायत ना, तुला आवडलेत का तुझे आईवडील? तेव्हा सायली म्हणते, खूप. आईवडील हे कुणाला कुणाचे आवडत नाही का? मला तर माझे आईवडील खूप आवडले. त्यानंतर 22 वर्षांनंतर आमची भेट झाली. तेव्हा गुलाबबाई म्हणत असते, तुला माहिती आहे का, ह्या तुझ्या आईवडिलांनी तुला 20,000 रुपयांसाठी विकलं होतं मला? तेव्हा इथे सायली म्हणते, काय? मला विकलं होतं तुम्हाला? हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा इथे गुलाबबाई म्हणते, का तुझा विश्वास नाही बसत आहे का? थांब, तो पेपर मी तुला दाखवते. हा बघ, हा आहे तो पेपर. 20 वर्षांच्या आधी, 22 वर्षांच्या आधी तुझ्या आईवडिलांनी मला 20,000 रुपयांसाठी विकलं होतं. आणि तेव्हा मी हा पेपर बनवून घेतला होता की एकदा का मी तुला विकत घेतलं की त्यानंतर तुझे आईवडील तुझ्यावरती अधिकार सांगणार नाही. आणि तेव्हा मी तुला सांभाळत होते. मी तुला लहानाचं मोठं केलं. पण तू काय केलंस? तुला चोरीमारी करायची अशी सवय लागली होती की माझ्या घरातूनच पैसे चोरून पळून गेलीस आणि परत कधी आलीसच नाही. तेव्हा सायली म्हणते, काय? हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा सगळे सुभेदार, अर्जुन सायलीकडे आणि गुलाबकडे बघतच राहतात. आणि प्रियाचे आईवडील आता गप्पच बसलेले असतात. तेव्हा गुलाब म्हणतो, काय बोला ना, काय सदाशिव दादा, काय श्रद्धा, अरे बोला, तुम्ही ह्या मुलीला तुमच्या मला विकलं होतं की नाही, तुमच्या बबलीला? तेव्हा इथे आता ते दोघेजणं तर गप्पच बसतात. ते म्हणतात की नाही, असं काही नाही आहे, आम्ही उसने पैसे घेतले होते. तेव्हा इथे सायलीला राग येतो. सायली म्हणते, खरंच आई बाबा, मी तुम्हाला इतकी नकोशी झाले होते. कारण गुलाब म्हणते की तू 5वी मुलगी होतीस ना, त्यांना 5 मुली होत्या, त्यातली एक मुलगी मला विकली होती. आणि आता जेव्हा तू पळून गेलीस आणि आता इतक्या श्रीमंत घरातली सून झाली आहेस, एका श्रीमंत माणसाची बायको आहेस, तर तुझे आईवडील छान आता तुझ्या इथे येऊन राहत आहेत, चांगलं खातायत पितायत आणि तुझ्यावरती प्रेम करायचं नाटक करतायत. अगं तू कधीच त्यांना मान्य नव्हतीस. तुझा रागराग करायचे दोघेजणं आणि तुला शेवटीला मला विकून टाकलं. मला मूलबाळ नव्हतं ना, म्हणून मला विकून टाकलं तुझ्या आईवडिलांनी. हे सत्य सांगितलं तुला त्यांनी? नाही ना? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबबाई म्हणते, लहानपणी माझ्या इथून पळून जाताना तू 5,000 रुपये घेऊन पळाली होतीस, ते दे, पैसे दे माझे. तेव्हा अर्जुन म्हणतो, 1 मिनिट, आणि तो पैसे काढतो आणि गुलाबबाईला देतो आणि म्हणतो, तुम्ही जे बोलताय ते खरं आहे? ती म्हणते, हा पेपर बघा ना, खरा आहे की खोटा? या दोघांच्या सह्यासुद्धा आहेत त्या पेपरवरती. त्यानंतर अर्जुन म्हणतो, जर असं असेल तर मला माफ करा. तुम्ही सायलीचे आईवडील जरी असाल ना, तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे. तुम्हाला जेलमध्ये जावंच लागणार. तेव्हा इथे अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी सायली, पण इथे जर आपली मुलं बालं कुणी विकत असेल, का तर 5-5 मुली झाल्या म्हणून, तर मी हे मान्य करणार नाही आहे. त्या गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो पण जाऊ द्या ना, झालं गेलं विसरून जा ना. अर्जुन म्हणतो, कधीच नाही. त्यानंतर अर्जुन आता स्वतः पोलिसांना फोन करतो. तो म्हणतो, कायद्याचं उल्लंघन मी करणार नाही आहे आणि आता यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करतो आणि म्हणतो, जा जेलमध्ये. लहानपणी तुम्ही माझ्या बायकोला, या बाईला विकलं होतं का? तर पैशांसाठी आणि 5वी मुलगी होती म्हणून. आणि जेव्हा प्रेक्षकांनो पोलीस येतात आणि प्रियाच्या आईवडिलांना घेऊन जातात, तेव्हा प्रियाला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, पोलीस स्टेशनला जेव्हा इथे आता प्रियाच्या आईवडिलांना नेलं जातं, तेव्हा अर्जुनच्या समोर अजून एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो. तर इथे सायलीच्या आईवडिलांनी म्हणजे प्रियाच्या आईवडिलांनी फक्त प्रियालाच नाही, तर त्यांच्या बाकीच्या मुलींनासुद्धा एक एक करून विकलेलं असतं. आणि हेच त्या लोकांनी करत करत शेवटीला टेलरिंगचा बिझनेस सुरू केलेला असतो. तर इथे बाकीच्या मुलींना विकलेल्याचं सत्यसुद्धा अर्जुनच्या समोर आता पोलीस स्टेशनमध्ये आलेलं असतं. हे दोघेजणं गुन्हेगार आहेत आणि एकदम अट्टल लेवलचे गुन्हेगार आहेत हे अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर
हे माझ्या सायलीचे आईवडील असू शकत नाही असं अर्जुन म्हणतो. त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांना इथे कायमचं जेलमध्ये पाठवतो आणि म्हणतो की पुन्हा तुम्हाला सोडवण्यासाठी मीच काय कुणीही प्रयत्न करणार नाही याची काळजी मी घेईन. 5 मुली झाल्या म्हणून तुम्ही माझ्या सायलीला विकलत तर विकलत आणि तिच्या आधीच्या मुलींनासुद्धा विकलत. मग तुम्हाला जर मुली नकोच होत्या तर तुम्ही त्यांना जन्म तरी का दिला? जन्मच द्यायला नको होता ना, असं इथे अर्जुन म्हणतो. आणि जेव्हा त्याला कळतं की या लोकांनी त्यांच्या सर्व एक एक मुलींना विकलेलं आहे तेव्हा अर्जुन त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत प्रियाच्या आईवडिलांना कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी पाठवतो.